प्यारे समझने आ रही समझना चाह रहे लोग तो मेरे नजर में मेरे को क्यों आ रहे नजर कैसे आएंगे मुझे मर गए सारे माजी डेंजर लाइट सारे आते होते जा रहे और बीच में लालबागचा राजा आपण तयार राहत का त्यानंतर माझ्याबरोबर सीपी तलाव गोविंदा पथक कोप चौक हा ऐतिहासिक चौक आहे आपण सगळेजण जाणतो त्यात ही 35 गणेश मंडळांची संयुक्त भूतपूर्व दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतोय शिवतेज दहीहंडी संघ कसबा आणि तुम्ही हजारोंच्या संख्येनं या ऐतिहासिक दहीहंडी उत्सवात सहभागी आहात एक नवा इतिहास लाल महाल चौकात घडतोय क्या बात है शिवतेज दहीहंडी संघाचं मनापासून अभिनंदन बायको पाहिजे नखरे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल
कृपया करून साऊंड वरनं खाली उतरावे, नाही तर साऊंड चालू करण्यात येणार नाही. साऊंड वरनं खाली उतरावे. अरे सबके हाथ ऊपर. बरं ऐका, पुनीत बालन हे मुळशी पॅटर्नचे प्रोड्युसर आहेत, हे माहिती आहे ना? पुनीत बालन आणि त्यांचे दुसरे मित्र अभिजित भोसले. तुम्हाला मुळशी पॅटर्न 2 आवडेल का? 2 तर बालन साहेब सांगा, मुळशी पॅटर्न 2 या वर्षी करायचं का नाही? आपला पॅटर्नच वेगळा आहे. आज मला दही प्रवीण तरडे इथे आहेत. आपण नक्कीच मुळशी पॅटर्न 2 2025च्या आत लवकरात लवकर चित्रपटगृहात आणू सगळ्यांसाठी. चला आता म्युझिक लावा, म्युझिक पोरांना नाचू दे जरा. नाचो. पुढच्या वर्षी दहीहंडीच्या आधी मुळशी पॅटर्न 2. मुंबई सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे. या हंडीचा मान जो आहे तो आपण लालबागचा राजा या मंडळाला देणार आहोत. दरवर्षी आपण तो त्यांना देतो आणि ते मोठ्या मनानं तो मान स्वीकारतात. यावर्षीही तो मान त्यांनाच मिळणार आहे आणि त्यांनी इथं येऊन आम्हाला जे सहकार्य दिलं, आमच्यावरचं प्रेम जे दाखवलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 6 थर लावून लालबागचा राजा हे मंडळ या ठिकाणी ही हंडी फोडणार आहे. हा मान जो आहे, हा बहुमान जो आहे मुंबई हंडीचा, हा बहुमान यावर्षी देखील आपण लालबागचा राजा याच मंडळाला देणार आहोत. लालबागचा राजा मंडळ हे आपल्याला माहिती आहे अतिशय वेगवेगळी सामाजिक कार्य ते करत असतात. त्याचबरोबर गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपणच जात असतो. याच बरोबर गोकुळ नाशिक यांनी ही साऊंड सिस्टीम संपूर्ण इथे आणलेली आहे आणि उत्तम असा साऊंड, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अगदी शेवटपर्यंत आवाज हा जातो आहे. मला असं वाटतं हा आवाज गोकुळ यांनी फक्त ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि मी मंडळाला विनंती करणार आहे की आपण मनोरा रचायचा आहे आणि थर लावायचे आहेत. यापुढेही अनेक मंडळ इथे वाट पाहत आहेत पुढे, कारण काय आहे 10 वाजल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा कार्यक्रम करणं थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वच बाळ गोपाळांना, गोविंदा मंडळांना की आपण याची काळजी सुद्धा घ्यायची आहे की आपल्यानंतर आपले भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.